सोलापुरातील साखरपेठ परिसरात मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून खळबळ उडाली। स्वस्तिक मिठाई समोरील गल्लीत असलेल्या जुन्या दुमजली इमारतीत ही आग लागली असून संबंधित इमारतीतील शालेय गणवेश तयार करण्याची गारमेंट केंद्र असल्यानं मोठ्या प्रमाणात कापड व गणवेश आगीत जळून खाक झालेत। घटनेची माहिती मिळताच रविवार पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रातून 2 बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या सुमारे 45 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। या घटनेत आर्थिक मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। गजबजलेल्या साखरपेठ परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालंय। साखरपेठ या ठिकाणी सैफनसाहेब सगरी यांचा एक घर पण आहे, अजून रेडीमेडचा त्यांचा कारखाना आहे छोटासा, त्यामध्ये आपला संसार करून उपजीविका करत होते। परंतु आज अचानक आग लागली, कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाही आहे, पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांचा, सर्व माल जळलेला आहे। त्याचे अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यात, आता आग जसं काम चालू आहे। परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्याला इथं बिचारायला सगळ्यांनी मदत करायची गरज आहे, कारण तो एवढा गरीब माणूस, तो सगळ्यांची मदत करणारा व्यक्ती आहे, एक समाजसेवक म्हणून काम करतोय तो। त्याच्याच घराला आग लागली, अतिशय आम्हाला दुःख वाटायला आहे। आम्हाला जसं फोन आला, मी ताबडतोब इथं आलो, बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। तर आता त्यात मी शासनाला विनंती करतो की जी सखोल चौकशी करून जर एमईसीबी शासन झालं असेल तर त्या नुकसान भरपाई द्यावा, अशी माझी शासनाकडे मागणी आहे। चौकशी करावा, कारण मला तर वाटतं की शॉर्ट सर्किट झाला असेल बहुतेक। छोटा मोठा कारखाना आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांचा चालता व्यवसाय, 2 मुलं त्यांचे तेच काम करतात, टेलरिंग स्वतः तिने कापड शितात, तिने शाळांचे ड्रेस वगैरे शितात। परंतु आताच्या सध्या माल आला आहे, सीझन जूनचा महिना आहे, शाळा चालवणार आहे, ते सगळं तिने माल आणल्यात, ते माल जळून खाक झालेला आहे। यासाठी मी विनंती करतो शासनाला की जे चौकशी करून ह्याला काहीतरी काय मदत मिळून द्यावी, एवढी माझी अपेक्षा आहे।